भाऊ बाहेर पडणार. अरे भाऊ आहे तो, वरून जेवढा तिरसट तेवढाच आतून प्रेमळ. पोलिसांना आपलंसं करून तो बाहेर पडणार. पण तो बाहेर पडला का काय खरं नाही. वाट लावणार सगळ्यांची तो. मी काय म्हणते, भाऊसारख्या माणसाला अटक करावीच कशाला? इतक्या वर्षापासून बघते, भाऊ जेवढे झटले ना चाळीसाठी तेवढं कोणी बी नाही झटलं. कसं आहे ना काकू, भाऊंनी जी कामं केली ती आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी, बिल्डर्स आणि श्रीमंतांसाठी काही केलेलं नाही. आणि त्यांना आता मैदान हवंय, आणि त्याच्यात सगळ्यात मोठा अडथळा भाऊच आहे. ते 2 सिक्युरिटी गार्ड ज्यांना मारलं ते सुद्धा गायब आहेत, माहितीये. बाबू, असं कसं करू शकतो कोणी? हो ना ग, ते सिक्युरिटी गार्डच सांगू शकले असते की भाऊंचा याच्यात काय हात नाहीये म्हणून. हॅलो शिवानी, अरुणा बोलतीये. तुझं आणि माझं भांडण झालं म्हणून मी काय तुझा नंबर डिलीट करणार आहे का? मी अरुणाच बोलते असं स्पेसिफिकली सांगायला. बरं ऐक ना, मी जरा तुला एका वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. बोल ना. भाऊंना पोलिसांनी अटक केली आहे. काय? अगं, ग्राउंड वरती जे सिक्युरिटी गार्ड्स होते ना, त्यांना मारहाण केली म्हणून. तुला जर राग येणार नसेल तर एक सांगू, सगळ्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये तुझ्या वडिलांचा हात आहे. तो जयराज करतो रे हे सगळं. तो इनामदार त्याचं खांद्यावर बंदूक ठेवतोय आणि गोळ्या झाडतोय. या सगळ्या प्रकरणात ते मैदान असलं भाऊ तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. मैदान असेल? अरे मैदानच इश्यू आहे. हे राजकारणी नाही तर आमिष दाखवतात आमच्या चाळकऱ्यांना, आणि ते चाळकरी आमचे बोलतात. तुम्हाला आठवतं भाऊ, त्या मैदानात आम्ही पोरं क्रिकेट खेळायला यायचो, त्यावेळेस किती चिडायचात तुम्ही. आठवतं ना? अरे तुम्ही क्रिकेट खेळायला यायचं तरी मी तुम्हाला मारायला धावायचो, आणि हे हरामखोर तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधतात. काय करू मी सांग? कळतोय भाऊ, मला तुमचा राग कळतोय, पण त्यासाठी कायद्यात हातात घेऊ शकत नाही ना तुम्ही. माझं एक काम करे, मला एक मदत करतो. काय करायची मदत? अरे हे जमीनचे मूळ मालक दत्ताराम कोळी, त्यांचा काही पत्ता नाही रे. आणि जमिनीचे ओरिजिनल कागदपत्र पण नाही. ती कागदपत्र मला एकदा मिळाली ना, बघ एकेकाची करून ठेवतो मी. ठीक आहे भाऊ, दत्ताराम कोळी, मी काढतो पत्ता शोधून. गणपती बाप्पा. सर, तुमच्या हातून साईडचं भूमिपूजन. आई, मी खूप प्रयत्न केला स्वतःला पप्पांच्या राजकारणापासून दूर ठेवायचा, पण असं काहीतरी घडत जातं ना की मी आपोआप त्यात इन्व्हॉल्व होते. काय झालंय नक्की? आई, भाऊंना पोलिसांनी अटक केली आणि मला माहितीये की या सगळ्याला पप्पा जबाबदार आहे. आई, मी तुला फक्त हे सांगण्यासाठी आलंय की आता मी नाही ऐकणार. मी भाऊंसाठी काहीही करू शकते. मला फक्त तुझा सपोर्ट हवा आई. आपण भाऊंना सोडवायला हवं. काहीतरी करायलाच हवं. आपलं मैदान गेलं भाऊ. हो, मी आत्ता पाहून आलो. भूमिपूजन चालू होतं आणि पोलीस त्यांचं संरक्षण करत होते. तो जयराज होता का तिथे? नाही, इनामदार होते. त्यांनी नारळ फोडला, कुदळ आणली भाऊ आपण आखून ठेवलेल्या मैदानावर. सगळे खड्डे करून ठेवले. आपल्या टचलाईनवर लक्ष्मण रेषेवर कुदळ आणली भाऊ त्यांनी. हो, ते मैदानावर कुदळ चालवत होते तेव्हा मला असं वाटत होतं की माझ्या काळजावर कोणीतरी कुदळ मारतंय भाऊ. हो, तुम्ही काहीतरी करा. तुम्ही इथून बाहेर पडा, नाही तर आपलं मैदान आपल्या हातातून निघून जाईल भाऊ. भाऊ प्लीज काहीतरी करा भाऊ.